नवऱ्याच्या अकाली मृत्यूनंतर जेव्हा अबोली असहाय्य अवस्थेत भावाकडे मदत मागायला गेली, तेव्हा तिला कल्पनाही नव्हती की आपला सक्का भाऊ असं काही करेल. आमची आई नेहमी आमच्या विचारात असायची. एक नाही 3 मुली होत्या तिला, म्हणूनच काळजी करायची ती. आधी शिक्षण, मग लग्न. अबोली म्हणजे मी सर्वात लहान होते. आईला काळजीत बघितलं की बाबा म्हणायचे, कशाला विनाकारण स्वतःला त्रास करून घेतेस? अगं, जे नशिबात असतं तेच होतं. प्रत्येक आपलं नशीबच घेऊन येतो. पुरे तुम्हाला काय माहिती मला काय ऐकावं लागतं ते. बायकांमध्ये बसलं की पहिला प्रश्न, किती मुलं आहेत तुम्हाला? जेव्हा मी सांगते 3 मुली, 1 मुलगा, तेव्हा त्यांचे चेहरे असे होतात की काय सांगू. मग एकेकीचे बोलणं सुरू होतं. हल्लीच्या काळात 1 मूल वाढवायचं म्हणजे किती कष्ट पडतात. तुम्हाला तर 4 मुलं आहेत. दुसरी म्हणते 3 मुली म्हणजे खूप टेन्शन असेल ना हो तुम्हाला. बाबा मध्येच तिला अडवायचे, अगं हे टेन्शन त्या बायकाने येतं, तू असल्या बायकांच्यात बसत जाऊ नकोस. आता पुन्हा कुणी म्हटलं काही तर सरळ त्यांना म्हणायचं, आमच्या मुली आहेत, आम्ही त्यांना सांभाळतोय, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. बाबा गमतीदार गोष्टी करून आईला शांत करायचे. पण आईची काळजी खरंच होती, कारण वंश चालवणारा कुळाचा दीपक तर पहिलाच होता. त्यानंतर आम्ही 3 बहिणी, अनिता, कल्याणी आणि अबोली पाठोपाठ घरात आलो. बाबा BSNL मध्ये मोठ्या हुद्द्यावर होते, त्यामुळे आर्थिक अडचणी नव्हत्या. घरात मी सर्वात लहान असल्यामुळे सर्वांची लाडकी होते. त्या लाडाकोडानंच माझा स्वभाव थोडा हट्टी झाला होता. कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट करणं मला माझा अधिकार वाटायचा. माझा हट्ट पूर्णही केला जायचा. म्हणजे ताई किंवा दादाची एखादी गोष्ट मला आवडली तर मी रडत रडत आई किंवा बाबांकडे जाऊन हट्ट धरायची की त्या वस्तू मला हव्यात. मग आई पटकन दादाला किंवा ताईला म्हणायची, अरे ती लहान आहे, का तिला रडवता? घेऊ दे ना तिला काय हवंय ते. अशी कशी तुम्ही थोरली भावंड. बाबांनी आम्हा सर्वांना कॉन्व्हेंटमध्ये शिकवलं. मोहन दादाला बिझनेसमध्ये रुची होती आणि गतीही होती, त्यामुळं त्याने MBA करून व्यवसायात जम बसवला. अनिता कल्याणीचं लग्न चांगले स्थळ बघून करून दिलं. मोहन दादाचंही लग्न झालं. शहराच्या भर वस्तीत भलं मोठं बंगले वजा घर बांधलं गेलं. आता घरात दादा, वहिनी, आई आणि बाबा आणि मी एवढीच माणसं होतो. आम्हा बहिणींवर बाबांचा फार जीव होता. दोघी बहिणी लग्न होऊन गेल्यामुळे बाबांना त्यांची फार आठवण यायची. ते म्हणायचे, अबोलीचं लग्न मी घाईनं नाही करणार. मोहनची मुलं बाळं घरात आल्यावर मग हिला सासरी पाठवेन. सगळं कसं छान चाललेलं. एक दिवस बाबांचा कंपनीमध्ये अपघात झाला न त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आई आणि मी, आमचं तर फारच मोठं नुकसान झालं होतं. बाकी सर्वांची लग्न झाली होती, पण माझं स्वप्न अजून कोवळीच होती. बाबा माझं लग्न थाटात करणार होते, पण आता बाबा नाहीत म्हटल्यावर काय होणार? लाडाकोडात वाढलेली मी एकाएकी घरातल्यांवरचं ओझं बनून गेले. बाबांनी आर्थिक नियोजन अत्यंत काटेकोरपणे केलं होतं, त्यामुळे आर्थिक काळजी तशी नव्हती. पण वडील असणं आणि वडील नसणं या 2 स्थितींमध्ये आकाश पातळ्या एवढं अंतर असतं. घरातलं वातावरण आता मोकळं वाटत नसे. एक प्रकारचा कोंदटपणा वाटायचा. बिझनेसच्या निमित्तानं दादाला खूपदा इकडे तिकडे जावे लागे. अशात एका भेटीत त्याला सुहास भेटला. उमदा होतकरू सज्जन मुलगा म्हणून तो त्याच्या मनात भरला. सुहासला वडील नव्हते, आई व तो एवढंच कुटुंब होतं. आईला तर अगदी गंगेत घोडं न्यालं असं वाटायला लागलं. सुहासचा स्वतःचा व्यवसाय होता. घरात आम्ही 3च माणसं होतो. सचोटीनं वागून खूप कष्ट करून सुहासनं धंदा छान वाढवला होता. मी जणू फुलांच्या राशीवरून चालत होते. वर्षातच मला छान गोंडस मुलगा झाला. काळ भराभर सरकत होता. बाबांच्या मृत्यूचं दुःख आता पुसट व्हायला लागलं. पण हल्ली सुहास रोज डोकं दुखत असल्याची तक्रार करायची. सुरुवातीला वाटलं दगदग फार होते, विश्रांती कमी पडते, त्यामुळे डोकं दुखत असेल. स्वतःचं घर बांधायचं म्हणून सुहासने बँकेतून लोन घेतलं होतं. ते लवकरात लवकर फिटावं म्हणून ते जीवाचा आटापिटा करत होते. डोके दाबून दे, गरम पाण्याची वाफ दे, डोक्याची मालिश कर.
असे अनेक घरगुती उपचार मी आणि आई करत होतो. त्याचं वजन खूप कमी झालं होतं. रात्र रात्र झोपेविना जायची. त्यांनाच चिडचिडेपणा वाढला होता. जवळच्या सर्व शहरातल्या डॉक्टरांना दाखवून झालं होतं. नेमकी व्याधी कोणालाच कळली नव्हती. मी रात्रभर त्यांचे डोके दाबत बसायची. कधीतरी मला डुलकी लागली की मी दमले आहे हे त्यांना कळायचं. मग म्हणायचे, झोप तू आता, मला थोडं बरं वाटते. शेवटी पुण्यात न्यायचं ठरलं. ओजस 2 वर्षाचा होता. आई आणि एक मित्र सुधीर त्यांना पुण्याला घेऊन गेले. तू काळजी करू नकोस, आम्ही तुला सगळं कळवू, तू फक्त तुझी आणि ओजसची काळजी घे. सुहासने अन आईने मला वारंवार बजावलं. ते गेल्यापासून मी त्यांच्या फोनची वाट बघत होते. त्यांचा फोन येत नाही म्हटल्यावर मीच फोन करत होते. अजून तपासण्या चालू आहेत एवढंच उत्तर मिळत होतं. आई म्हणायच्या, रिपोर्ट अजून आले नाहीत. आम्हीही वाट बघतोय. गेल्याच्या 5च्या दिवशी सुधीर, सुहास आणि आई परत आले. मला कळवलंच नव्हतं. अचानकच आले आणि मी चकित झाले. आई अचानक आला, निदान झालं काय आता? उपचार व्यवस्थित करता येतील? डॉक्टर काय म्हणाले? कुणीतरी बोला ना. मी रडकुंडीला आले. सुहासचा चेहरा उतरला होता. आईची तर स्थिती खूपच खराब वाटत होती. त्यांनी मला मिठी मारली आणि आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. सुहासचे बाबा गेल्यानंतर अत्यंत प्रतिकूल स्थितीत त्यांनी खूप कष्ट करून सुहासला वाढवलं, शिकवलं. मुलाचा बहरलेला व्यवसाय आणि संसार बघून ती आपलं दुःख विसरली. सगळं छान चालू असतानाच मुलाला ब्रेन मध्ये गाठ झाली असून आता तो केवळ 5 महिनेच काढेल हे ऐकल्यावर त्या बाईची स्थिती कशी होणार होती? डॉक्टरांनी निदान केलं की ऑपरेशन आता होऊ शकत नाही, कारण खूप उशीर झाला होता. जे काही दिवस हातात आहेत तेवढा सुहासचा सहवास आम्हाला मिळणार. ज्या घरात ओजसच्या दुडदुडण्याचा, त्याच्या हसण्याचा आवाज घुमत होता, तिथं आज सुहासच्या वेदनेचा हुंकार आणि आईचे उसासेस फक्त ऐकायला येत होते. त्या दोघांना धीर देताना, सांभाळून घेताना मला रडायला देखील फुरसत मिळत नव्हती. काहीतरी चमत्कार होईल, सुहास बरे होतील या भाबड्या आशेवर मी मनापासून त्यांची सेवा करत होते. धर्म आणि आस्था नावाची काही गोष्टच नाहीये जगात. तरी सुद्धा व्यक्ती जेव्हा समस्यांनी नडला जातो तेव्हा शेवटचा उपाय म्हणून भोंदूगिरीच्या मागे धावायला लागतो. मेडिकलचे उपचार नाहीत म्हटल्यावर जो जे सांगेल ते उपाय आम्ही करत होतो. पेशंट आणि नातलग दोघंही हाय खातात. आईची वेडी माया आणि पत्नीची भाबडी आशा, विश्वास, श्वास वगैरे काहीच समजून घेत नाही. कसंही करून आता रुग्ण बरा व्हावा एवढीच अपेक्षा असते. पाण्यासारखा पैसा खर्च होत होता. धंदा पूर्ण बंद पडला होता. सुहाससाठी मी इतकी धावाधाव करत होते की त्यात ओजसकडेही माझं दुर्लक्ष झालं होतं. खरंच नियती सगळ्या बाजूनी परीक्षा घेत होती. जेमतेम 5 महिने सुहास काढू शकले. आईची स्थिती तर बघवत नव्हती. ओजस नसता तर आम्ही दोघींनी त्या दिवशी जीव दिला असता. पण जिवंत होतो म्हणून पुढले अनेक प्रश्नही आ वासून समोर उभे होते. धंदा बंद पडलेला. बँकेचं लोन घरासाठी घेतलं होतं, त्यामुळे लोनचे हप्ते फेडणे अशक्य होतं. ते घर हातचं गेलं. अवघड परिस्थितीत आपलं कोण आणि परक कोण हे समजतं असं म्हणतात ते खोटं नाही. माझ्या या वाईट काळात माझ्या दोन्ही बहिणींनी त्यांच्या परीने शक्य ती सर्व मदत मला केली. मात्र मोहनदादा मोकळेपणाने वागत नाहीये. खरं तर टाळतोय असं मला जाणवलं. पण अचानक आलेल्या या चौफेर संकटांनी मी इतके भांबवले होते, इतके हतबल झाले होते की यावर फारसा विचार करण्याचाही शक्ती नव्हती माझ्यात. खरं तर आई अजून हयात होती, पण आता घरात आईची सत्ता नव्हती. आता मला लक्षात येत होतं की आजही आपल्या समाजात विधवा स्त्रीला अजिबात किंमत नसते. आई विधवा, तिची लेक मी ही विधवा झालेली. बाबा असतानाही आई मला आठवते. माझे हट्ट पुरवण्यासाठी ती दोघी, ताई व मोहनदादाला रागे भरून मला ती वस्तू मिळवून देत असे. मनात सतत रुकरुक असायची की सुहासच्या मृत्यूमुळे मी ओजसचा, त्याचं हक्काचं बाळपण पुरेपूर उपभोगू देऊ शकत नाहीये. दोघी ताई त्यांचं खाणं पिणं, खेळणी, कपडे सगळं बघत होत्या. ती त्यांची माया होती. भाड्याच्या एका खोलीत मी, ओजस आणि आईला घेऊन राहत होते. मुलाच्या मृत्यूनं उन्मळून पडलेला तो दुर्बळ जीव एका रात्री अनंतात विलीन झाला. नोकरी करणंही मला शक्य नव्हतं. लहानग्या ओजसला सांभाळायला कोणी नव्हतं. समोर एक निरुद्देश आयुष्य होतं. दुसरीकडे बाळाचं अंधारमय भविष्यकाळ. काय करू,
कुठे जाऊ, कुणाला विचारू अशा काळजीत पायरीवर बसून होते. तेवढ्यात अनिताताई माझ्याजवळ येऊन बसली. मी एकदम दचकले. ताई, कधी आलीस? मला कळलंही नाही. ताईच्या गळ्यात पडून मी खूप रडले. म्हणाले, माझ्या आयुष्याचं काय होणार कुणास ठाऊक. फार विचार करतेस, चल उठ. असाच विचार करत बसशील तर ओजसला कशी सांभाळशील? प्रयत्न केला तर काही अडचणींवर उपाय निघू शकतो अबोली. ताई गंभीरपणे म्हणाली. म्हणजे तुला काय म्हणायचंय? अबू, मोहन दादाची कोरडी वागणूक सर्वांनाच खटकते. या संकटात ज्यानं सर्वात पुढे राहून मदत करायची तो समोरही येत नाहीये. मला नवल वाटते. आईही काही बोलत नाही. काय प्रॉब्लेम आहे तिला मला समजत नाहीये. ताई, एक तर आता वय झालंय, दुसरं म्हणजे बाबांचं नसणं तेही असह्य आहे ग. हे म्हातारपण ती दादाच्या जीवावर जगणार ना. पण याचा अर्थ मुलीच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करायचं का? तुझ्या बाबतही तिचं काही कर्तव्य आहे ना. घर बाबांनी बांधलेलं म्हणजे तिचंच आहे. तिला बाबांची पेन्शन मिळते. ती काही दादांवर अवलंबून नाहीये. ताई जरा रागातच बोलली. ताई, अगं आई समाजाला बदलू शकत नाही ना. आजही म्हातारी आई वडील मुलीपेक्षा मुलांकडेच राहण्यास प्राधान्य देतात ग. खरंच ग बाई, माझी ही छोटीशी बहीण किती समजूतदार झाली. ताई कौतुकाने म्हणाली. मग बोलली, ते सोड अबू, मी कल्याणी आणि तुझ्या दोन्ही दाजींनी असं ठरवलंय की आम्ही दादाशी बोलू. आजकाल बदलला आहे. वडिलांच्या प्रॉपर्टीत मुलीलाही वाटा मिळायला हवा तसा कायदाही झाला आहे. मी थोडं घाबरून चकित मुद्रेनं तिच्याकडे बघितलं. तेव्हा ती म्हणाली, अगं वेडे, ही नाती होती. हे संबंध आपल्याला अडी अडचणीला मदत मिळावी म्हणूनच असतात ना. अशा वेळी मदत नाही घ्यायची तर कधी घ्यायची? शेवटी सर्वांनी मिळून दादाला समजावलं की बाबांच्या प्रॉपर्टीतला काही हिस्सा तू अबोलीला दे. अनिता, कल्याणी ताईने तर म्हटलं की आम्ही लिहून देतो, आम्हाला काही नको, पण अबूला मात्र वाटा मिळू दे. तिच्या संकटाच्या काळात खरं तर स्वतःहून तू पुढाकार घ्यायला हवा होतास. पण मोहन दादाची संपत्तीला वाटा द्यायची इच्छा नव्हती. शेवटी कुणा नातलगानच त्याला समजावलं. बाकी बहिणी मागत नाहीयेत, एकीलाच द्यावं लागते. तेवढं देऊन मोकळा हो. उद्या कोर्टात केस गेली तर सरळ 5 वाटे होतील. तुला फक्त एक हिस्सा मिळेल. शेवटी अगदी नाईलाजानं दादाने निर्णय घेतला. वहिनीला हा निर्णय अजिबातच आवडला नाही. शेवटी बाबांच्या घरातला एक भाग माझ्या नावावर केला गेला. मीही लाचार होते. सगळा स्वाभिमान गहाण ठेवून माहेरी आले. हळूहळू सगळं मार्गी लागेल अशी भाबडी आशा मनात होती. शेवटी रक्ताचं नातं आहे. पाण्यात काठी मारली म्हणून पाणी दुभंगतं का? काही नाही तर निदान मी माझ्या माणसात होते. पण माझी समजूत चुकीची होती. इथे तर नात्यांची व्याख्याच बदलली होती. कोणीच माझं नव्हतं. घराच्या वाटणीबरोबरच मनावरही ओरखडे आले होते. नात्यांमध्येही अदृश्य भिंती उभ्या राहिल्या होत्या. मलाही हे सगळं नको होतं. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी घर बसल्या मुलांच्या ट्युशन घ्यायला लागले. शेजारी पाजारी सहानुभूतीने वागत होते. मला ट्युशन मिळवून द्यायला त्यांची मदत केली. अशा सगळ्यांच्या सहकार्याने आयुष्याची गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होते. वहिनी तर स्वतःहून एक शब्दही माझ्याशी बोलत नव्हती. मी काही बोलेन तेवढ्याच उत्तर ती द्यायची. दादाच्या चेहऱ्यावर कायम राग दिसायचा. आईपूर्वी बागेत खुर्ची टाकून बसायची. तिनेही आता तिथे बसणं बंद केलं. तिला कदाचित सुनेच्या मुलीच्या भांडणातून मुक्त राहायचं असेल. मला आईचा राग येत नव्हता. उलट कीव यायची तिचीच. माझ्यामुळेच उगीचच तिच्या जीवाचे हाल होत आहेत असं वाटायचं. दादाची मुलं छकुली आणि सोन्या मोठी होती. माझ्या घरात यायची नाहीत, माझ्याशी बोलायचे नाहीत. हे वहिनीने सांगितलेलं त्यांना समजत होतं. पण ओजस लहान होता. त्याला काहीच कळत नव्हतं. तो त्यांच्यात खेळायला बघायचा. एक दिवस ओजस दादाच्या घरातून एक खेळणं घेऊन आला. शेवटी मुलंच ते. मी मुलांना शिकवत होते. तेवढ्यात वहिनीचा कर्कश आवाज कानी आला. घरावर हक्क दाखवतच आहात, आता काय घरातल्या सर्व वस्तूही आपल्या घरात नेऊन ठेवणार का? मी गप्प बसले. लहान असला तरी चूक ओजसचीच होती. मी मुकाट्याने खेळणं परत करून दिले. पण नंतर अशा घटना सातत्याने व्हायला लागल्या. बरेचदा वहिनी मुद्दाम खुसपट काढून आरडाओरडा करायची.
एके दिवशी सायंकाळी मी मुलांना शिकवत बसले होते. तेवढ्यात वहिनी आरडाओरडा करत आली, तुम्ही इथं कमाई करत बसा, तिथं तुमचा मुलगा आमचं केवढं नुकसान करतोय. हा एवढा महागाई फ्रेम फोडली, मला हे सगळं नाही चालणार. तेवढ्यात सोन्या म्हणाला, मम्मी अगं तो छकुलीच्या हातून फुटलाय, ओजेच्या नाही. वहिनी त्याच्यावर ओरडली, गप्प बैस मूर्खा, तुला काय कळते. मुलं निरागस असतात, खरं ते बोलतात, पण मोठ्यांना ते मानवत नाही. मी अजिबात वाद घातला नाही. वहिनीला सॉरी म्हटलं. माझ्यावर उपकार होते तिचे. वहिनीला माझं इथं राहणं खूपच खटकत होतं. खरं तर मलाही तिथे राहणं नकोसं होतं. पण तरुण एकटी विधवा पदरात लहान मूल कुठं जाणार, कशी राहणार. शिवाय ताई व दाजींनीही माझ्यासाठी वाईटपणा घेतला होता. निदान ओजस मोठा होईपर्यंत तरी मला इथेच राहायला हवं. आता मी ओजसला माझ्याजवळ ठेवायची, त्याला कुठं जाऊ द्यायची नाही. उगीच एखाद्या नव्या भांडणाची सुरुवात व्हायला नको होती मला. पण लहान मूल ते किती त्यांना बांधून ठेवणार. सतत लक्ष ठेवणंही अवघडच होतं. 2 दिवसांपासून आईची तब्येत बरी नव्हती. मी ट्युशनच्या मुलांनाही सुट्टी दिली होती. आईची सेवा करत होते. तेवढ्यात ओजेचा रडण्याचा आवाज आला. तो खूप जोरात कळवळून रडत होता. पाठीवर पायांवर पट्टीने मारल्याचे वळ होते. कुठला अपराध घडला होता त्याच्याकडून कुणास ठाऊक. बापाविना पोरगं लेकरू, त्या कोवळ्या बाळाचा इतका दुश्वास का करते वहिनी. माझ्यावरचा राग त्या अश्राप बाळावर काढते. त्याला जवळ घेऊन शांत केलं. वळांवर खोबऱ्याचं तेल लावलं. त्याला खायला घालून मांडीवर घेऊन थोपटत होते. शेवटी त्याला झोप लागली. माझ्या मेंदूत वादळ थैमान घालत होतं. कितीही कायदे करा, कानून करा, पण माणसांचे विचार बदलत नाही. मुलींना वडिलांच्या संपत्तीला हिस्सा मिळायला हवा हा कायदा कागदावरच राहतो. प्रत्यक्षातली परिस्थिती मी अनुभवत आहे. आम्ही मुली आहोत, पण दादाला अजून एक भाऊ असता तर त्यानं बाबांच्या संपत्तीत वाटा मागितला असता ना. त्यावेळी दादानं काय केलं असतं. बहिणीला तिच्या पडत्या काळात मदत म्हणून जी थोडीफार जागा त्यानं दिली, त्यावर इतका राग धरण्याचं कारणच काय. वडिलांच्या इस्टेटीतला वाटा घ्यायला तर नात्यांवर प्रेम, भाषा, जबाबदारी या सगळ्या गोष्टींवर पाणी सोडायला हवं. समाज आणि कायद्यांच्या धाकानं एखादीनं वडिलांच्या प्रॉपर्टीतला आपला हिस्सा मिळवला तरी त्याचा उपयोग काय. तिला तर आपलेपणाची आहुती द्यावी लागते. लहानपणी लाडक्या असणाऱ्या मुली मोठेपणी इतक्या परक्या आणि दोडक्या होतात. आईला सुद्धा मुलीची माया वाटू नये इतकी परिस्थिती बिथरते. खरं तर माहेरच्या सुखसमृद्धीसाठी प्रत्येक मुलगी गरज पडते तेव्हा मदतीसाठी धावून येते. पण तिच्या अडचणीत तिचं माहेरकडून आधाराची अपेक्षा केली तर माहेरचे असे का वागतात. का का फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल.